नमस्कार मित्रांनो, मी अमृता तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण भेट दिली ते कोकणातील सध्या फारच ट्रेंडिंग असलेलं, सोशल मीडियावरती व्हायरल असलेलं ठिकाण ते म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती बीच। तर निवतीचं आपण लाईट हाऊस बघितलं, म्हातारीची चूळ जो सध्या फार ट्रेंडिंग आहे ते पाहिलं, बाली पॉईंट बघितला, डॉल्फिन पॉईंट बघितला, तसेच निवतीमधले स्टे आणि खाण्यापिण्याचे ऑप्शनचे सुद्धा आपण माहिती घेतली। आता आपण आलो आहोत ते निवतीवरूनच काही अंतरावर असलेलं अजून एक सिंधुदुर्गातलं फेमस बीच ते म्हणजे खवणे। आणि खवणे प्रसिद्ध आहे ते इकडच्या कायाकिंगसाठी। तर जर तुम्ही निवतीला येण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्ही सकाळी निवती बीच फिरून त्यानंतर अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेलं या खवणे बीचला सुद्धा भेट देऊ शकता। इथे भेटण्याचा एक अतिउत्तम टाईम म्हणजे संध्याकाळची वेळ, जिथे तुम्ही ही खूप मोठी 1 तासाची कायाकिंग अनुभवू शकता। चला तर या व्हिडिओमध्ये आपण या कायाकिंग बद्दलची माहिती घेऊया। तसेच ही कायाकिंग किती सुंदर आहे, याचे चार्जेस किती आहे आणि याचा अनुभव किती भन्नाट आहे ते माझ्या या व्हिडिओमध्ये पाहूयात। तर आता आली आहे मी ते खवणे कायाकिंगला। तर इथे कायाक आहे ज्याचे चार्जेस आहेत 200 रुपये पर पर्सन, म्हणजे एक बोट असते जे तुम्हाला दोघांसाठी 400 रुपयाला एक बोट मिळेल। आणि पुढे 2 किलोमीटर असा परिसर आहे दूरपर्यंत जिथे तुम्ही कायाक करू शकता। तर इथे तुम्हाला मी दाखवते सगळं कायाकिंगचं आहे आणि इथे बरेच कायाकिंग आहे। तर मी घेतलेलं ओवी कायाकिंग यांच्याकडून, आणि असे इथून कायाकिंग स्टार्ट होते। पुढेपर्यंत बराच असा परिसर आहे जिथे तुम्ही इथे कायाकिंग करू शकता। तर मी गोव्याला कायाकिंग केलेली, ती अजिबात वर्थ नव्हती। तर तुम्हाला कायाकिंग करायची असेल तर तुम्ही इथेच खूप चांगल्या प्रकारे कायाकिंगचा अनुभव घेऊ शकता। तर इथे आता कांदळवन सफारी चालू होणार आहे पूर्ण, तुम्ही बघू शकता। यातून आता आम्ही जाणार आहोत। हो वाव। खवणे बीचवर गेल्यावर मी एक वेगळीच ॲडव्हेंचर अनुभवली। कांदनमधून केलेली एक शांत आणि मेस्मरायझिंग बोट सफारी। ही सफर जणू निसर्गाच्या आतमध्ये प्रवेश केल्यासारखंच वाटते। चारी बाजूंनी दाट मँग्रोव्हची झाडं, वरून एकामेकांना स्पर्श करणाऱ्या फांद्या आणि मध्येच अरुंद पाण्याचा मार्ग। बोट हळूहळू पुढे सरकत असताना वरून झाडांच्या फांद्या जणू नैसर्गिक टनल तयार करतात आणि आजूबाजूला इतकी हिरवाई असते की क्षणभर वाटतं एखाद्या जंगलातच आहोत। पानावर पडणाऱ्या सावल्या आणि पक्ष्यांचा हलकासा आवाज आणि पूर्ण शांत वातावरण, ही सफारी खरोखरच एक माइंड रिफ्रेशिंग एक्सपिरियन्स आहे। ही कांदन सफारी खवणे बीचच्या शांततेसमोरच एक वेगळंच थ्रिलिंग देते। जर तुम्ही इथे येत असाल तर ही बोट राईड अजिबात मिस करू नका। तर आता मी चालली आहे ते ॲक्च्युअलमध्ये कांदळवनमध्ये, तुम्ही बघू शकता। आता माझ्या डोक्यावरती बघा, वाव। आणि हे बघा, पूर्ण बघू शकता मागे असं जायचं आहे। वाव। इथून आलेलो आहे आणि आता इथून बाहेर पडणार आहे। जर तुम्ही खवणेला येत असाल तर संध्याकाळच्या वेळेला प्रेफर करा, कारण ते बघा मस्तपैकी सूर्यास्त सुद्धा दिसतो आहे। आणि जसं जसं बोट टर्न घेते ना, प्रत्येक एक सुंदर व्ह्यू इथे बघायला मिळतोय। आत्ता म्हणजे मला वाटतं 1 तास झाला आहे तरीही संपत नाही आहे। जशी जशी बोट जाते अगदी वेगवेगळे व्ह्यू येत आहेत। आणि कांदळवनातून सुद्धा जी सफर आहे, एका बाजूने निघते दुसऱ्या बाजूने मी बाहेर पडतोय। सुपर्ब, म्हणजे
पैसा वसूल, खरंच फार कमी किमतीमध्ये खूप चांगला आनंद इथे घ्यायला मिळतो आहे. आता हे मध्ये मी तुम्हाला दाखवते किती सुंदर आहे ते बघा. हे बघा, व्ह्यू तर खतरनाक आहे. म्हणजे जशी जशी बोट टर्न घेते तसं तसं अगदी वेगवेगळे व्ह्यू आणि खूप सुंदर येतात. तुम्ही खवणेला खरंच कायाकिंग करायला, म्हणजे माहीत नाही, मी 2-3 ठिकाणी कायाकिंग केली आहे, पण इकडची कायाकिंग सुपर्ब, जबरदस्त, 10 on 10. मला वाटतं अर्धा पाऊण तासाच्या वर झालं असेल. अशा प्रत्येक ह्याच्यातनं आम्ही येतोय आणि आता हा दुसरा व्ह्यू आहे आणि हा व्ह्यू बघा खतरनाक आहे. म्हणजे ना संपतच नाही आहे व्ह्यू, आणि जसं जसं बोट टर्न घेते ना तसं तसं वेगवेगळं आम्हाला ना म्हणजे व्ह्यू बघायला मिळत आहेत. आता तिथून पण बघा, तिथे पण आहे, तिथून पण एक रस्ता जातोय, तिकडे पण आहे, इथे पण आहे. असं झालंय ना की कुठे जाऊ मी, कुठच्या ठिकाणी जाऊ. आणि मध्येच बघा कशी झाडं आलेली आहेत आणि आता सूर्यास्त पण होत चाललाय आणि जे दिसतंय ना खूपच सुंदर आहे. इकडचा जो नजारा आहे अफलातून, वा खूप मोठा आहे. मेन म्हणजे मला याची प्राईस खूप आवडली आहे. 200 रुपयात तुम्हाला पर पर्सन खूप सुंदर आणि छान कायाकिंग इथे अनुभवायला मिळते. गोव्याला मी 500 रुपयात अगदी बकवास कायाकिंग केलेली, तर गोव्याच्या कायाकिंगपेक्षा तुम्ही इकडे या, खरंच सुंदर आणि सुपर. कायाकिंग करून मी आलेली आहे. कायाकिंग केलेली ते ओवी कायाक यांच्या थ्रू. त्यांचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर खूप चांगलं होतं. 1 तास काय 1.5 तास आम्ही मस्त फिरून आलो. रेटसुद्धा तुम्ही चांगले आहेत, निगोशिएबल आहेत. तर बाकी सगळ्या ठिकाणी मी कायाकिंग केली, त्याच्यापेक्षा मला इकडची कायाकिंग खूप चांगली वाटली, कारण खूप मोठं होतं. जसं जसं बोट जात होती वेगवेगळं नजारे होते आणि टायमिंग पण मस्त होता, त्यामुळे खूप 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 मजा आली. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, आणि माझे असेच खूप सारे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा. चला तर भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका भन्नाट ठिकाणाला भेट द्यायला. तोपर्यंत बाय बाय.